श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की श्रावण महिना चालू झाला आहे आणि आता या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला रुद्राभिषेक घरच्या घरी कसा करायचा आहे पहा. आणि ही रुद्राभिषेक ही जी सेवा आहे ही महादेवाची सर्वात प्रभावी आणि सर्वात आवडती सेवा आहे. आणि ही सेवा, या सेवेने पहा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या सगळ्या अडचणी तुमच्या दूर होतील. आणि जर घरात कोणी व्यसनी असेल तर पहा त्याला हे तीर्थ जर दिलं तुम्ही प्यायला तर त्याचं व्यसन सुटेल. पहा तुमचा जर पितृदोष असेल तुमच्या घराला लागला तो पितृदोष दूर होईल. हे तुम्ही रुद्राभिषेकाचं तीर्थ घेतल्यानंतर पहा आजार पण दूर होईल. आणि मी जो तुम्हाला रुद्राभिषेक सांगणार आहे हा स्वामी केंद्रानुसार रुद्राभिषेक सांगणार आहे तुम्ही, त्यामुळं हा व्हिडिओ नक्की पहा. कारण स्वामी केंद्रामध्ये सुद्धा आता श्रावणमध्ये रोज रुद्राभिषेक घेतला जातो. प्रत्येकजण आपापलं घरचं साहित्य घेऊन जातं, आपापलं महादेवाची पिंड वगैरे सगळं सामान घेऊन जातो आणि तिथे रुद्राभिषेक केला जातो. त्यामुळे त्याप्रमाणेच मी तुम्हाला रुद्राभिषेक सांगणार आहे कसा करायचा. आता मी कसा रुद्राभिषेक करतात ही कृती जी आहे तो मी पूर्ण दाखवतानाचा व्हिडिओ मागच्या वर्षी केलेला आहे, त्याची मी आता तुम्हाला लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये. तर तुम्ही कसा करायचा तो त्यामध्ये पहा. कारण मी कसा करायचा आहे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि दाखवलेला आहे तो मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे, ते तुम्हाला मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तो पहा की कृती कशी केली आहे ते. तर चला मी तुम्हाला सेवा सांगते की काय सेवा करायच्या. तर आपण रुद्राभिषेक करताना तुम्ही श्रावण महिना चालू आहे तर कुठल्याही दिवशी रुद्राभिषेक केला श्रावणमध्ये तरीही काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही शनिवारीही करू शकता, तुम्ही तुमच्या आवडीच्या दिवशी कधी करू शकता. पण मेन म्हणजे श्रावणी सोमवारला खूप खूप महत्त्व आहे. तर श्रावणी सोमवारच्या दिवशी तुम्ही नक्कीच रुद्राभिषेक करू शकता. रुद्राभिषेक करण्यासाठी तुम्हाला इतकं साहित्य पण कुठलं काही गरज नाही. मेन म्हणजे आपल्या शंकराची पिंड, महादेवाची पिंड प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. जर तुमच्याकडे गळती असेल तर तुम्ही एकदाच लोटाभर पाणी ताटामध्ये पहिलं काय करायचं आहे, आपल्याला पिंड घ्यायची आहे आणि त्या पिंडीवरती जर गळती तुमच्याकडे असेल तर ती ठेवायची आहे आणि नसेल तर आपल्याला चमच्याने पाणी घालायचं आहे. आणि आपल्याला काय सेवा करायची तर ते पाहूया. भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा वाचायचा आहे. फलस्तुती तुम्ही वाचली, फलस्तुती वाचत असताना नाही अभिषेक केला तरी पण चालेल, पण फक्त गणपती अथर्वशीर्ष वाचताना आपण ही करायचं आहे, अभिषेक करायचा आहे. नाहीतर मग तुम्ही फक्त गणपती अथर्वशीर्ष वाचा, फलस्तुती नाही वाचली तरी पण चालेल. त्यानंतर आहे श्रीसूक्त. श्रीसूक्त पण तुम्हाला 1 वेळाच वाचायचं आहे, म्हणजे 1 वेळाच म्हणायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे आपल्याला शंकराच्या पिंडीवरती. तुम्ही याची पण फलस्तुती वाचली तरी पण चालेल, नाही वाचली तरी पण चालेल, पण शक्यतो मग आपल्याला अभिषेक न करता वाचायची आहे फलस्तुती. त्यानंतर आहे रामरक्षा स्तोत्र. रामरक्षा स्तोत्र पण 1 ते 9 पर्यंतच आपल्याला ते हे आहे रामरक्षा आहे, तिथून पुढची फलस्तुती आहे. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, फक्त 1 ते 9 पर्यंतच ओवी आपल्याला वाचायची आहे. त्यानंतर आहे गायत्री मंत्र. गायत्री मंत्र आपल्याला 24 वेळा म्हणायचा आहे, ते पण आपल्याला अभिषेक करत करत. त्यानंतर महामृत्युंजय मंत्र जो आहे तो 11च वेळा म्हणायचा आहे. पंचप्रणवयुक्त महामृत्युंजय मंत्र म्हणजे हा जो मंत्र आहे तो आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. आणि अमृत संजीवनी मंत्र हा आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. संजीवनी मंत्र 1 वेळाच म्हणायचा आहे आणि अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. तर त्यानंतर आहे शिवमहिम्न. हे तुम्ही संस्कृतमध्ये किंवा प्राकृतमध्ये मराठीमध्ये आहे, संस्कृतमधून आहे तर ते तुम्ही वाचा किंवा प्राकृतमधलं मराठीतलं वाचा, तेही 1च वेळा वाचायचं आहे शिवमहिम्न. त्यानंतर आहे श्री रुद्राध्याय. तो पण आपल्याला 1च वेळा वाचायचा आहे, तो पण मराठीमधून संस्कृतमधून आहे, तर तुम्ही मराठीतला वाचा प्राकृतमधला तरी पण चालेल. त्यानंतर आहे शिवकवच. हे पण 1 वेळाच वाचायचं आहे. आणि कालभैरवाष्टक आहे ते 1 वेळा वाचायचं आहे. आणि शिव अष्टोत्तर शतनामावली आहे, 108 शिवाची नावं आहेत. तर हे तुम्हाला नंतर आपलं पूर्ण रुद्राभिषेक झाल्याच्या नंतर आपण जेव्हा महादेवाची पूजा करणार आहोत तेव्हा आपल्याला म्हणायचे आहे, आपल्याला बेल अर्पण करत. जर 108 बेलपत्र जर तुमच्याकडं असतील तर आपल्याला 108 बेलपत्र हे आपल्याला अर्पण करत आपल्याला ही शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणायची आहे. नसेल तर तांदूळ 108 अर्पण करत म्हटलं तरी चालेल. ह्या प्रकारे तुम्ही
करू शकता. तांदूळ किंवा आपल्या बेलाचे पानं जे असेल तुमच्याकडे अवेलेबल ते तुम्ही वापरलं तरी पण चालेल. शमीपत्र असतील जे असतील ते. त्यानंतर आपल्याला शंकराचं ध्यान करायचं आहे. शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे आपण 5 वेळा म्हटलं तरी पण चालेल. आता हे शिवमहिम्न वगैरे जे आहे ना तर हे पण आपल्याला वाचायचं आहे. नमक चमक हे 2 भाग असतात. रुद्राध्याय आहे त्याच्यामध्ये पण नमक चमक दोन्ही भाग असतात. तर ते दोन्हीही आपल्याला वाचायचं आहे. एकच वाचायचं एक ठेवायचं असं काही नाही करायचं. दोन्ही आपल्याला वाचायचं आहे. आणि हीच मेन शिवमहिम्न श्री रुद्राध्याय हे जे आहे ना रुद्र वगैरे तर हेच मेन आहे. शिवकवच तसं हे बाकी सगळं आहे. मंत्र वगैरे जे आहेत ना लय वेळ लागत नाही जर आपल्याला प्रॅक्टिसने म्हणजे सवयीमधलं जर असेल रुद्राभिषेक. पण कधीतरी आपल्याला सुरुवात करायचीच आहे आणि सुरुवात करूनच आपल्या नंतर प्रॅक्टिस पण होऊन जाणार आहे. त्यामुळे आपल्याला पण कमी वेळ लागेल. आता कसं पहिल्यांदाच केलं तर तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो. अर्थात 2 ताससुद्धा लागू शकतात तुम्हाला. आणि ज्यांना हे वाचन वगैरे येतच नाही किंवा ही सेवा मग करायची कशी तर त्या ज्या सेवेकरांना वाचन येत नाही ना त्यांनी काय करायचं ओम नमः शिवाय किंवा मग महामृत्युंजय जप आहे तो 1 तास करायचा किंवा मग शिवहरशंकर नमामि शंकर हे जे ध्यान आहे ते तुम्ही 1 तास करायचं. कोणतं केलं तरी पण चालेल. कारण आता जर तुम्हाला ही सेवा येतच नाही वाचता येत नसेल तर मग तुम्ही ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र तुम्हाला जो जाप येतोय ना तो जाप करायचा आहे की आपण कर्पूर गौरम करून अवतारण ते जरी प्रार्थना म्हटली ना तरी पण चालेल. पण 1 तास कुठली पण एक सेवा करा. आणि नाहीतर मग हा आपण भगवान शंकराच्या पिंडीवर ह्या सेवा केल्या अभिषेक करताना तरी पण चालेल. आता तुम्हाला रोज जरी नाही करणं शक्य झालं तर तुम्ही सोमवारच्या दिवशी तरी करा. आवर्जून तुम्ही या श्रावणामध्ये निदान 5 वेळा तरी रुद्राभिषेक करा. कारण हे रुद्राभिषेक जे केलं ना आपण आपल्या घरामध्ये पण आपण घरच्या घरी मी सांगितलं ना तुम्हाला त्या आपण घरच्या घरी पण करू शकतो. आणि आपला अभिषेक झाल्याच्या नंतर आपण भस्म अर्पण करायचं आहे महादेवाला. बेलपत्र अर्पण करायचे आहेत. तुमच्याकडे शमीपत्र असेल तर शमीपत्र आपल्याला अर्पण करायचे आहेत. मग तुम्ही त्याच्यावरती आपण अजून धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ आपण जे आकरुई म्हणजे जे पांढरी रुई असते ना पांढऱ्या रुईचं फुल आपण ते पण आपण त्याच्यावरती अर्पण करू शकतो. महादेवाच्या प्रिय गोष्टी आपण अर्पण करू शकतो. ते पिवळं फुल असतं पाहता मला नावाचे आहे ना ते पण आपण महादेवाला अर्पण करू शकतो. सगळे महादेवाच्या ज्या आवडते गोष्टी आहेत ना त्या आपण या महादेवाला या रुद्राभिषेक केल्यानंतर आपण करू शकतो अर्पण करू शकतो. आपण रुद्राभिषेक केला की आपलं ते तीर्थ आहे ना ते तीर्थ आपल्याला एका तांब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आणि जे घेणारे नाहीत ना त्यांना पण आपण पाण्यातून द्यायचं आहे. तुम्ही मटक्यामध्ये ठेवा किंवा जिथं जे पाणी पितात ना ते त्यामध्ये टाकून दिलं तरी पण चालेल. नाही तर मग घरातल्यानी सगळ्यांनी केलं. रुद्राभिषेकची सेवा खूप खूप महत्त्वाची आहे आणि त्या सेवेचं महत्त्वच तेवढं आहे आणि त्या सेवेचं फळही तसंच आहे. तुम्ही नुसतं ते तीर्थ जरी प्राशन केलं ना तुमचे ज्यांचे आजार किती दिवसांचे आहेत ना ते आजारसुद्धा बरे होतात पहा. त्यासाठीच ही रुद्राभिषेकची सेवा केंद्रामध्ये आपल्याला सांगितली जाते. तुम्ही नुसतं फक्त आपण म्हणतो ना महामृत्युंजय मंत्र म्हणत जरी केलं ना 108 वेळा म्हणजे 1 माळ जरी म्हणत आपण ते तीर्थ रोज केलं ना घरामध्ये आणि ते तुमच्या घरात जर व्यसन करणारा व्यक्ती आहे त्याला दिलं तर त्याचं व्यसन सुटतं. किंवा घरामध्ये आजारी माणूस जर असेल तर त्याला जर प्यायला दिलं तर ते आजार पण त्याचं दूर होतं. अशा भरपूर गोष्टी असतात पहा. आता आपण हे घरामध्ये रुद्राभिषेक केला आपला पितृदोष वगैरे कमी होतो. अडचणी कमी होतात घरामधल्या. जाणून बुजून अडचणीत आपण जात असतो पहा तर त्या अडचणी पण आपल्या कमी होतात. हा सगळा रुद्राभिषेक तुम्हाला सांगितला ना मी हा स्वामी केंद्रानुसार सांगितलेला आहे. स्वामी केंद्रामध्ये हा रुद्राभिषेक केला जातो. आणि तुम्ही नंतर ते तीर्थ ओतून घेतलं ना परत ताटामध्ये पिंड ठेवताना आपल्याला थोड्याशा अक्षता वगैरे ठेवायच्या आहेत आणि मग परत पिंड ठेवायचे आणि सगळी पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही भस्म वगैरे अर्पण करा. तुम्ही सगळं अर्पण करा. फुलाने सजवा. तसंच आपण तो दिवसभर तशीच आपल्याला ती सेवा ठेवायची आहे केलेली. कारण नंतर तुम्ही 108 बेलपत्र किंवा 108 तांदूळ वगैरे अर्पण करत असता ते तांदूळ जे आहेत ना 108 तुम्ही अर्पण केलं तो प्रसाद म्हणून पण खाऊ शकता. म्हणजे तुम्ही त्या खिरेमध्ये खीर बनवून खाऊ शकता किंवा म्हणजे तुम्हाला जे शक्य होईल ना त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. किंवा मग तुम्हाला बेलाचे पानं जर अर्पण करणं झालं शक्य तर तुम्ही बेलाचे पानच करायचे आहेत. सोमवारच्या दिवशी बेलाचं पान तोडू नये म्हणजे बेल तोडू नये. तुम्ही आदल्या दिवशी रविवारीच बेलाचं पान तोडायचं. सगळी पूजा करून झाली की त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे धूप दीप ओवाळायचं आहे आणि आरती करायची आहे. गणपतीची महादेवाची आरती करायची आहे आणि ते सगळं तसंच आपल्याला आपल्या देवघराच्या समोर ठेवायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला रुद्राभिषेक करताना पण आहे ना तुम्ही पिंडीला पंचामृताने वगैरे धुवून घ्यायचं आहे स्वच्छ आणि त्यानंतर मग परत आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची आहे. अभिषेकासाठी आपल्याला एकदम स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. घरातलंच पाणी घ्यायचं आहे आणि तेच आपल्याला तीर्थ म्हणून घ्यायचं आहे. पाणी जरा जास्तीचं घ्यायचं म्हणजे सगळ्यांना पुरतं तीर्थ हे. अशा प्रकारे आपल्याला सगळी सेवा करायची आहे. अशा काही गोष्टी असतात छोट्या छोट्या
जास्त अशा अवघड नाहीत. आता तुम्हाला कृती करून दाखवलेला व्हिडिओ आहे, तर मी तो मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षीचा आहे, त्याच्या आधीच्या वर्षीचा आहे, मी दोन्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, त्यांच्या लिंक तुम्ही पहा. आता यावेळेला मी फक्त माहिती सांगितली स्पष्ट करून की कसं करायचा कसं नाही, त्या म्हणजे या रुद्राभिषेकचं महत्त्व तुम्हाला सांगितलेलं आहे. तर चला, रुद्राभिषेक या श्रावण महिन्यामध्ये घरच्या घरी कसा करायचा या संदर्भात मी आज माहिती घेऊन आले होते. आणि ही महादेवाची एकदम आवडीची गोष्ट आहे, म्हणजे पहा त्यांची सगळ्यात आवडती सेवा आहे, प्रभावी सेवा आहे. स्वामी केंद्रानुसार माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आले होते. माझी माहिती सांगून झाली तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.